मी टमाटा उत्पादक शेतकरी पोपट सदाशिव बांदल, मुक्काम पोस्ट करडे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। मागं टमाट्याला अजिबात बाजार नव्हता, कवडीमोल किमतीने टमाटं खपत होतं। आता थोडाफार बाजार आला आहे, ते ग्रामीण भागामध्ये 50-60 रुपयांनी जातं आणि व्यापारी तेच टमाटे घेऊन शहरी भागात 120 रुपये किलोनी विकतात। तरी आम्हाला डायरेक्ट तिथपर्यंत विकता यावा असं आमचं म्हणणं आहे। ह्या टमाट्याला खर्च भरपूर होतो, त्याला औषधं भरपूर मागामागाची लागतात, परत मजूर भेटत नाही, परत पाऊस येतो, म्हणजे भरपूर नुकसानी त्याची। पण तरी त्याला आम्हाला चांगल्या बाजारात मी दिवसभर कष्ट करीते। ह्याच टमाट्याला व्यापारी येऊन 50 रुपयांनी नेतात आणि तिकडं व्यापारी 100 आणि 150नी विकतात। आम्हाला काय याच्यात मोबदला मिळतो? याला औषधं लागतात, ही मजुरं भेटत नाही, मजूर किती महागाई झाली, अवकाळी पाऊस येतो, औषधं मारावं लागतात, याचं काय मोबदला आम्हाला मिळणार आहे? काहीतरी सरकारने याच्यावर थेट ग्राहक ते व्यापारी असं काहीतरी केलं पाहिजे। आम्हाला थोडंफार त्यातलं काहीतरी राहील शिल्लक, शेतकरी उलसाक हे होईल ना, शेतकऱ्याला थोडं बरं वाटेल, जरा पैसा मिळेल, 2 रुपये शेतकऱ्याजवळ येईल, असं सरकारने काहीतरी केलं पाहिजे, असं सरकारला विनंती आहे माझी।